व्यासपीठ गावची खबर न्यूज। रायगड पोलीस समाधान औद्योगिक तक्रार संनियंत्रण प्रणालीचे उद्घाटन। गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत। व्यावसायिकांना भयमुक्त व पोषक वातावरण तयार व्हावे यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली 100 दिवसांचा 7 कलमी कृती आराखडा अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून रायगड समाधान हा वेब व मोबाईल आधारित प्रणाली राबवण्यात आली आहे। ही प्रणाली इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत उपलब्ध आहे। त्यामुळे घरातूनच किंवा कारखान्यातूनच तक्रार केल्यास रायगड पोलीस तुमच्या दारी ऑनलाईन पद्धतीने तक्रार वेब तयार करण्यात आली आहे। हा उद्घाटन सोहळा रसायन विभागातील रिलायन्स कंपनीच्या RTG हॉलमध्ये संपन्न झाला। यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग संजय दराडे यांच्या हस्ते कल दाबून रायगड समाधान वेबचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उपव्यवस्थापकीय महानगर गॅस संचालक संजय शेंडे, पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ खारगे, अपर पोलीस अधीक्षक रायगड अभिजित शिवतारे, खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यासह औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याचे व्यवस्थापन अधिकारी यासह प्रशासनातील विभागातील अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। रायगड समाधान वेबसाईटचे कल दाबून उद्घाटन करण्यात आले असून या वेबसाईटचा कारखान्यांनी व नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करावा असे आवाहन करण्यात आले आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जानेवारीमध्ये एक बैठक घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की 100 दिवसाचा कार्यक्रम केला आणि त्यामध्ये 7 मुद्दे होते, 7 कलमी कार्यक्रम, आणि त्यातला एक मुद्दा होता तो म्हणजे महाराष्ट्रातील उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करणं, उद्योग वाढण्यासाठी आणि ते पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्याचं निराकरण करणं। आणि त्यातल्या काही अडचणी अशा असतात की ज्या आमच्याशी संबंधात असतात आणि त्याचं निराकरण पूर्वी पण होत होतं, नव्हतं असं नाही। तुम्हाला पोलीस स्टेशनला जाता येत होतं किंवा आमच्यापर्यंत येत होतं, परंतु ही सिस्टम आणखी सहज करता यावी, म्हणजे अगदी तुम्हाला घरी बसून सुद्धा ती तक्रार मोबाईलवरती करता यावी, ती तक्रार कुठपर्यंत पोहोचली, कुणाकडे आहे ते ट्रॅकिंग करता यावं। जसं आपण Amazonचं प्रोडक्ट आहे ना, म्हणजे तुमचे पॅकिंग चालू आहे, प्रवासात आहे, आता आज तर या पद्धतीने करता यावं, अशा पद्धतीची एक प्रणाली आणावी, अशा पद्धतीचा एक म्हणजे प्रयोजन होतं आणि ते आज अस्तित्वात येतो आहे। आणि मला या सकाळी त्या ठिकाणी सांगायला आनंद होतो आहे की हे जे नाव तुम्हाला दिसतो आहे रायगड समाधान, ते आजच्या आपले ज्यांच्या हा शुभ हस्ते आपण करतो आहोत तर त्यांनी सुचवलेलं ते नाव आहे रायगड समाधान। तर समाधान मध्ये ते दोन्ही अर्थ आहेत। एक तर काय की समाधान आपण घेतलं तर सॅटिस्फॅक्शन पण म्हणू आणि दुसरा जो आहे त्याचं निरसन पण म्हणू, म्हणजे त्याचा कॉम्प्लायन्स, तुम्ही दिलेल्या तक्रारीचा कॉम्प्लायन्स। तर असे दोन्ही अर्थ जे आहेत हे त्यामध्ये लपलेले आहेत। तर असं हे रायगड समाधान, मला असं वाटतं की ही जी प्रणाली आहे ही आपल्याला नानासाहेब जाधव ज्यांचे आपण आता साहेबांनी त्यांचे एक हे केला, त्यांना फेलिसिटेट केलं, त्यांच्या माध्यमातून आपण बनवलो आणि महानगर गॅसनी यासाठी स्पॉन्सर केला, मी त्यांचे पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि ही प्रणाली जी आहे ही एक चांगल्या उद्देशानं बनवलेली आहे। मला असं वाटतं की नक्कीच इंडस्ट्रीला येणारे जे छोटे छोटे काही समजा अडचणी असतील त्याचं निराकरण जे आहे, आणि ह्याचं हाय रिस्क आणि लो रिस्क असं दोन याच्यामध्ये ठेवलेलं आहे। लो रिस्क जे हाय रिस्क असेल ती कंप्लेंट विदिन 24 आवर्स त्याची दखल घेऊन ती जी काय तिचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, आणि इतर जे असतील तर ते जे काय आहे तर ते विदिन 7 डेज त्याचं निरसन होईल। आता असं होईल की काही तक्रारी अशा असतील की ज्या आमच्याशी संबंधित नसतील पण ऑटोमॅटिक सिस्टम मधून त्या डिपार्टमेंटला पण ऑटोमॅटिक त्या तिकडे जातील आणि त्या डिपार्टमेंट त्याची दखल घेईल आणि याचा आढावा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला काही की त्याचे रिपोर्ट्स वेगळे जनरेट होतील। आणि मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना जी अपेक्षित होतं की इंडस्ट्रीला पोषक अशा वातावरण तयार करण्याचा, तर त्यातला हा एक छोटासा मला असं वाटतं प्रयत्न आहे। आणि या निमित्ताने आपल्याला ही जी प्रणाली आहे दोन्ही लँग्वेज मध्ये आहे।
जे इंग्लिश पण आहे आणि मराठी पण आहे. आता जे आपल्याला प्रेझेंटेशन तुम्हाला सादर करायचं आहे ते कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला सोपं पडेल, मराठी किंवा इंग्लिश?